आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। मद्यप्राशन केलेल्या पतीने शिवगाळ व मारहाण करतानाच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर त्याच्यावर कुऱ्हाडीने घाव घालत ठार करणाऱ्या पत्नीला नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्याने तपास करत गजाआड केले आहे। विशेष म्हणजे 2 महिन्यापूर्वी झालेल्या या खुनाला वाचा फुटल्यानंतर पत्नीने एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालगोंदा तालुका सुरगाणा येथील यशवंत मोहन ठाकरे वय 42 हा इसम गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील मोहन मंगळू ठाकरे यांनी 12 जून 2025 रोजी सुरगाणा पोलीस ठाण्यात नोंदविली होती। त्यानुसार बेपत्ता यशवंतचा शोध सुरू होता। त्यात स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला असता यशवंतची पत्नी प्रभावती ठाकरे ही यशवंत बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांपासून मजुरी कामासाठी गुजरातमधील बिलमोरा येथे गेल्याचे समजते। पोलीस पथकाने बिलमोरा येथे जाऊन प्रभावतीची सखोल चौकशी केली असता तिने यशवंतचा खून केल्याची कबुली देत घटनाक्रमाचा उलगडा केला। AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।